तर ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ही महत्त्वाची घोषणा केली आहे। राम सुतार हे भारतातील सर्वात अनुभवी शिल्पकार आहेत। जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे आणि विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे। तर कोण आहेत राम सुतार बघूयात। राम वंजी सुतार भारतातील सर्वात अनुभवी शिल्पकार आहे। मुंबईतील जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलंय। जगातील सर्वात उंच 182 मीटरचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्याचा विक्रम आहे त्यांचा। अमृतसरमधील महाराजा रणजित सिंह यांचा 21 फूट उंच पुतळाही राम सुतार यांनी उभारलाय। दिल्लीतील गोविंद बल्लभ पंत यांचा 10 फूट लांबीचा कांस्य पुतळाही उभारण्याचं त्यांचं मागच्या 15 वर्षापासून। तर मी पण आता स्कल्पचर आणि आर्किटेक्चर आणि सगळं आम्ही एकत्र काम करतो। सर, अलीकडच्या पिढीमध्ये वडिलांचं आणि मुलाचं जमत नाही, दोघांनी एकत्र काम करताना तुमच्याकडनं महाराष्ट्राने खूप मोठा आदर्श केला पाहिजे, याबद्दल काय सांगा? मला असं वाटतं की हे प्रत्येकाचं नेचरवर डिपेंड करतं। प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे देवानी। आता काही लोकांचं जरूर जळतं, काही लोकांचं नाही जुळत, त्याला आपण काही जास्त म्हणू नाही शकत। आम्ही फॉर्च्युनेट आहे की आम्ही दोघं मित्रासारखे असतो आणि आम्ही एकत्र काम करतो। आणि सर, एक प्रश्न राम सरांसाठी आहे की सर, तुम्ही केलेल्या कामांपैकी सर्वाधिक आवडलेलं काम कोणतं आहे? तुम्हाला आतापर्यंत जे तुम्ही काम केलेलं आहे सगळ्यात चांगलं काम कुठलं आवडतं तुम्हाला? सगळ्यात माझं आवडतं पहिलं काम लहानपणापासून महात्मा गांधी होते। त्यांचं एक्सप्रेशन, मेडिटेशन पोज वगैरे त्याच्याबद्दल विशेषता आहे आणि ते सगळ्यांना आवडलं पण त्या दृष्टीने माझ्या हातून कामं झाली संबंधित जगामध्ये। Thank you.